का परवाच्या दिवशी सकाळी 6 वाजता या ठिकाणी घराच्या समोर छावणीचं रूप आलं। मी घराच्या समोरून खिडकी उघडून बघतोय तर खाली पोलीसवाले। मी त्यांना विचारलं तर त्यांनी सांगितलं की आम्हाला पंचनामा करायचा आहे, आम्हाला आदेश आहेत, आमचं असं आहे तसं आहे। पण मला वाटतं की हे सगळं व्हायलंय हे फार चुकीचं व्हायलंय। म्हणजे एवढ्या खालच्या थरेला कोणी या ठिकाणी जायचं आणि वरून पोलीस प्रशासनावर दबाव आणायचा आणि त्या ठिकाणी जर आमदाराच्या घराची जर कोणी झडती घेत असेल तर मला वाटतं याच्यापेक्षा सर्वसामान्य लोकांचं काय होणार। म्हणजे निव्वळ दादागिरी या ठिकाणी चाललेली आहे। हे कुठेतरी थांबलं पाहिजे। राजकारण करत असताना स्वच्छ राजकारण करा, आरशासारखं करा। तुम्ही तुमच्या कामाच्या माध्यमातून काम दाखवा आणि लोकांपर्यंत पोहोचा। लोकांनी तुम्हाला म्हणजे ज्या पद्धतीनं आज या ठिकाणी या हिंगोली जिल्ह्यातल्या जनतेनं दाखवून दिलंय की आम्ही येणाऱ्या 2 तारखेला शिवसेना धनुष्यबाणावरती आम्ही मतदान करणार आहोत आणि याचीच पावती मला वाटते की या पद्धतीनं घराची चेकिंग करणे, आखाडा तपासणे, गाड्या तपासणे, आमच्या भाच्यावरती आमच्या पुतण्यावरती 110च्या नोटीस पाठवणे, आमच्या सर्व कार्यकर्त्याला नोटीस पाठवणे, म्हणजे भयंकर त्रास देण्याचं काम या ठिकाणी इथलचे स्थानिकचे काही नेते करत आहेत। मला पुन्हा एकदा या ठिकाणी सांगायचं आहे की साहेब, ज्या पद्धतीने तुम्ही आमच्यावरती अत्याचार करताय हे कुठेतरी म्हणजे मायबाप जनता येणाऱ्या 2 तारखेला तुम्हाला याचा वचपा काढल्याशिवाय राहणार नाही। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।